प्रकरण 1 भारताचा वारसा. विभाग ए मध्ये पहिला प्रश्न, योग्य जोड्या लावा. त्यामध्ये उत्तर 2, 5, 1, 3. दुसऱ्यामध्ये 3, 1, 5, 2. प्रश्न दुसरा, खालील विधान खरे आहेत किंवा खोटे आहेत ते सांगा. पहिले, खरे, खोटे, खरे, 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 खरे आणि त्यानंतर खरे. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांचे संक्षिप्तमध्ये उत्तर द्या. उत्तर, पहिल्याचे उत्तर गीरच्या 5000 नेग्रिटो. त्यानंतर ऑस्ट्रेलाइड, मातृसत्ताक, मोंगोलाइट, नॉर्डिक, सप्तसिंधू, मोडेरा, तानारिरी, पालिताना, जामा. चौथा प्रश्न, रिकाम्या जागा भरा. विष्णुपुराण, सातवे, लोकमाता, सिंह, धोडका, सूर्यमंदिर, निषाद आणि किरात. त्यानंतर ऑस्ट्रेलाइड, आर्य. प्रश्न 5, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून उत्तरे लिहा. यामध्ये पहिल्याचे उत्तर डी, वृक्षप्रेम. नंतर बी, सिंधू खोरे. नंतर ए, कलम 51 क मध्ये. ए, हिंदी. सी, उत्तरार्ध नृत्य मोडेरा. विभाग बी मध्ये पहिला प्रश्न, भारतनी विशेषताओ जणाવો अथवा संस्कृतीना संदर्भમાં ભારતનો પરિચય આપો. उत्तर, भारत भूमीने आपल्या विश्वाला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा दिलेला आहे. भारतीय संस्कृती शांतिप्रिय आणि व्यापारी आहे. भारताच्या संस्कृतीमधून सच्चित आणि आनंद वाटतो. येथे येऊन वसलेल्या भिन्न भिन्न संस्कृतींबरोबर आदान प्रदानामुळे भारतीय संस्कृती समृद्ध झाली. भारताने स्वीकारलेल्या अहिंसा आणि शांतीच्या मूल्यांची आज जगभरात प्रशंसा आणि स्वीकार झाला आहे. प्रश्न 2, उत्तर, वारसा म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली अमूल्य भेट. आपला भारताचा वारसा हजारो वर्ष जुना आणि समृद्ध आहे. प्रश्न 3, उत्तर, भारतात आलेल्या विविध प्रदेच्या संस्कृतीची विशिष्ट तत्व स्वीकारून एक समन्वयी संस्कृतीचे सर्जन केले. समयांतराने भारतात येऊन राहिलेल्या या सर्व जाती, परंपरा, भाषा, विचार, धार्मिक मान्यतेमध्ये समन्वय होत गेला. अशा रीतीने प्राचीन काळात झालेल्या विदेशी प्रजेचे भारतीयकरण झाले. प्रश्न 4, उत्तर, मौर्य युगाची उलट्या कमळाच्या आकृतीवर सिंह आणि वृषभचे शिल्प, बुद्धांची प्रज्ञा, पारमिताचे शिल्प, सारनाथचे धर्मचक्र, प्रवचन असणारी महात्मा गौतमची प्रतिमा, बुद्धांची प्रतिमा आणि त्यानंतरच्या कालखंडातील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा, राष्ट्रकूट राजांच्या काळातील वेरूळच्या गुफा आपणास गौरव अनुभवतो. प्रश्न 5, उत्तर, भारतभूमीवर आलेले विविध प्रजा आहेत, ज्या खालीलप्रमाणे आहेत. नेग्रिटो, मोंगोलाइट, आर्मेनाइट, ऑस्ट्रेलाइट, अल्पाइन, आर्य, द्रविड, डिनिक इत्यादी. प्रश्न क्रमांक 6, उत्तर, ऑस्ट्रेलाइटला निषाद प्रजा म्हणून ओळखतात. ही प्रजा आग्नेय एशियामधून आलेली होती. त्यांचा रंग श्याम, लांब, मोठे डोके, कमी उंची, चपटे नाक होते. भारताची कोल आणि मुंडा जाती, आसामची खासी प्रजा, निकोबार आणि ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमारच्या जातींमध्ये या प्रजेची लक्षणे विशेष पाहावयास मिळते. भारताची संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासात या प्रजेचे योगदान विशिष्ट आहे. ते मातीची भांडी बनविणे, शेती करणे, सुती कापडाचे विणकाम करणे वगैरे सारख्या कौशल्यांसाठी प्रसिद्ध होते. प्रश्न 7, उत्तर, आर्य निसर्गप्रेमी होते कारण की ते वृक्ष, पर्वत, सूर्य, नद्या, वायू, पाऊस वगैरेची पूजा करीत असत. त्यांनी या प्रत्येकाची स्तुती म्हणजेच ऋचाची रचना केलेली होती.
प्रश्न 8. फरक स्पष्ट करा. भारताचा प्राकृतिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा. प्रकृती, पर्यावरण आणि मानव जीवनामधील जैविक संबंधाचा परिणाम म्हणजे नैसर्गिक वारसा. मानवाने आपल्या बुद्धी, कला आणि कौशल्याने जे सर्जन केले त्याला सांस्कृतिक वारसा असे म्हणतात. नैसर्गिक वारसा ही निसर्गाची भेट आहे. सांस्कृतिक वारशाला मानवनिर्मित वारसा असेही म्हणून ओळखण्यात येते. निसर्गासोबत आपला व्यवहार श्रद्धापूर्वक असल्याचे उदाहरणे पंचतंत्राची गोष्टी आणि बौद्ध धर्माच्या जातकथेत पाहावयास मिळते. आर्यांपासून सुरू करून शक, क्षत्रप, कुशाण, हूण, इराणी, तुर्क, अरब, मुघल, फारसी, इंग्रज, फ्रेंच सारखी विविध प्रजा भारतात आली आणि भारताची संस्कृती समृद्ध झाली. 4 उदाहरण म्हणून नद्या, झरे, समुद्र, वृक्ष, सरोवरे, पर्वत, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश इत्यादी. प्राकृतिक वारशाचे उदाहरण म्हणजे मंदिर, गुफा, शिल्प, स्थापत्य, स्तूप, वाव, महल, इमारती वगैरे. प्रश्न 9. उत्तर. भारताच्या वारशाने प्रत्येक बाबतीत भारताला सुंदर, रमणीय, नयनरम्य आणि आकर्षक बनविलेले आहे आणि भारताला गौरविलेले आहे. आपण आपल्या प्राचीन ऐतिहासिक मूल्य आणि महत्त्व असणाऱ्या वारशाच्या भारतीय घटनेत कलम नंबर 51 क मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य दर्शविलेले आहेत. छ, ज आणि ट मध्ये दर्शविल्याप्रमाणे आपल्याला संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मित केले. अरण्य, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टीचे रक्षण करा. सार्वजनिक संपत्तीचे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग केला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.